नॅशनल हेरॉल्डच्या घोटाळा प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध भाजपकडून आंदोलन करण्यात आलं। अमरावतीच्या मालटेकडीपासून ते श्यामनगर चौकापर्यंत राहुल गांधी व काँग्रेसची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत काँग्रेस भवनसमोर भाजपतर्फे आंदोलन करण्यात येत होतं। मात्र या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेडिंग करत भाजप कार्यकर्त्यांना अडवलं। त्यावेळी पोलीस व भाजप कार्यकर्त्यात जोरदार झटापट झाली। याचवेळी भाजप आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस भवनाबाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्ते यांची झटापट झाल्यानंतर पोलिसांनी भाजपचा मोर्चा अडवला। यावेळी भाजपचे पदाधिकारी यांनी काँग्रेस व राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली। दरम्यान पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस व्हॅनमध्ये पोलीस स्टेशनला नेलं। की या देशातील एक राष्ट्रीय पक्ष त्यांची सत्ता असताना त्यांनी जे घोटाळे केले या ठिकाणी, त्याच्यामधला एक मुख्य घोटाळा असा, तसं तर घोटाळे खूप आहे, काँग्रेस म्हणजे घोटाळ्याचं गोडाऊन आहे, बरोबर आहे की नाही? आणि त्यामुळे विषय असा आहे की नॅशनल हेरॉल्ड हा जो घोटाळा त्याच्यातला आहे, या नॅशनल हेरॉल्ड घोटाळ्यामध्ये सर्वप्रथम तर सर्व लोकांना माहिती असलं पाहिजे की हे दोघेही म्हणजे राहुलजी गांधी आणि सोनियाजी गांधी हे दोघेही जमानतीवर बाहेर आहे। आणि मग वेळोवेळी ज्यावेळी एन्फोर्समेंट डायरेक्टर त्यांना नोटीस देऊन चौकशीसाठी बोलवते, त्यावेळी त्यांचं म्हणणं असतं की भारतीय जनता पार्टीचं हे सरकार सूडबुद्धीने आमच्यावर कारवाई करत आहे आणि त्यामुळे देशातील जनतेच्या मनामध्ये एक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम, फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम काँग्रेस पार्टी आणि त्यांचे पदाधिकारी करतात। मात्र यामध्ये काँग्रेस पार्टी सरळ दोषी आहे, कारण की ज्या यंग इंडियानी AJL ला टेक ओव्हर केलेलं आहे, त्या यंग इंडियाच्या शेअर होल्डर 76% शेअर जे आहे ते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नावावर आहे। पहिली गोष्ट म्हणजे पोलिसांसोबत झटापटी नाही, आम्ही पोलिसांना सांगितलं, शेवटी सरकार आमचे आहे, कायदा सुव्यवस्था सांभाळणारं सरकार आहे, आम्हाला इथलं वातावरण खराब करायचं नाही म्हणून आम्ही इथं येऊन निषेध नोंदवला आणि पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही इथं निघतोय, कारण कायदा सुव्यवस्था बिघडून द्यायची नाही। एक विषय, आज जे आम्ही नॅशनल हेरॉल्ड या प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना दोषी मानण्यात आलेलं आहे, तरी सुद्धा काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेसचे कार्यकर्ते हे महाराष्ट्रभर फिरून ईडीच्या कार्यालयावर जाऊन आंदोलन करतात आणि सांगतात की भारतीय जनता पार्टी ही सूडबुद्धीने कारवाई करत आहे। असं खोटं फेक नेरेटिव्ह जे आज ते महाराष्ट्रामध्ये जनतेसमोर मांडत आहेत, त्याच्या विरोधामध्ये हे घोटाळेबाज पक्ष, हा घोटाळेबाज राहुल गांधी आणि सोनिया गांधी ज्यांच्यावर आरोपपत्र दाखल झालेलं आहे, अशा लोकांचा आम्ही निषेध करतो।